36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. येवला तालुक्यातील तळवाडी येथील अंगणवाडीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अंगणवाडीमध्ये स्वयंपाक करत असताना तेथे पर्याप्त प्रमाणामध्ये प्रकाश नसल्यामुळे स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारी सेविकेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. काही महिन्यांपूर्वी अंगणवाडीला ग्रामपंचायत मार्फत सोलर पॅनल बसवण्यात आलं होतं, परंतु ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्यानं त्याचा उपयोग अंगणवाडीसाठी नाममात्र राहिला आहे. तसेच अंगणवाडीची इमारत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे लहान मुलांना ओल्या जमिनीवर बसावं लागतंय. तेथे मुलांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाहीये. तसेच बाथरूमचा दरवाजा मोडलेला आहे. बाथरूमची अतिशय दयनीय अवस्था आहे. भिंतीच्या खिडक्या खराब झाल्यात. आतल्या बाजूने भिंतीची पडझड झाली आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे पर्याप्त साहित्य उपलब्ध नाहीये. अंगणवाडीच्या पायऱ्या उंच असल्यानं लहान मुलं पायऱ्यांवरून चढत असताना कित्येक वेळेस खाली पडून लहान मुलांना गंभीर इजा झाली आहे. विशेष म्हणजे अंगणवाडीमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आणि शासनाची असते, परंतु तळवडे ग्रुप ग्रामपंचायतच्या आणि शासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे तळवाडे येथील अंगणवाडीतील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आलंय. या संदर्भात तळवडे येथील महिला पालकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत आणि शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. जर तुमच्या सुविधाच नाही शाळेमध्ये तर मग ते आरोग्य धोक्यात येणारच आहे ना. किचनला त्याला सगळ्याला तर सोय पाहिजेच ना पोरांना. आता यार उरायले आता उरायल्या ते उरायल्या, मग त्याची जबाबदारी कोण घेणार? पोरं उद्या खाल्लं आजारी पडले तर सुविधा नाही, पाणी बदा बदा शाळा गळती आणि काय त्या अंगणवाडीचा उपयोग आहे मग पोरायला? आणि इकडं लाईट नाही, लाईट नाही, फॅन नाही, काहीच नाही. सगळे पालक येणार म्हणणार फॅन कुठे फॅन कुठे, कोण जाणार ते फॅन? खिडक्या ऐकायला व्यवस्थित काही घ्यायला आलं त्याची जबाबदारी कोण घेणार? कोण घेणार? पाणी नाही, पाणी घरून आणायचं. पाणी जर घरून आणायचं सगळं जर आपल्याला घरून करायचंय तर मग त्या अंगणवाडी पोरं पाठवलीच पाहिजे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.